चला मैत्रिणीनो, मी घ्यायला लागली ह्या साडीला फॉल बसवून, कारण ह्या साडीला अगोदर पिको करून घेते मी. त्यांना ना असं दोन्ही कुंड हात शिलाई करून फॉल बसवायचा आहे मैत्रिणीनो. त्या असं म्हणजे खालच्या साईडनं पिको आणि वरून हात शिलाई नाही, त्या दोन्ही कुंड पण हात शिलाई करूनच बसवायला लागतात. आता मी तुम्हाला साडीला फॉल बसवून गोंडे कसे बसवतात ना ती पण दाखवते. मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं, पण मला दुसऱ्या पण साड्या फॉलच्या होत्या, त्याच अगोदर करत बसली. मला अगोदर त्या द्याव्या आणि मग हे करायला घेतले. आता अगोदर पिको करून घेते, नंतर दोन्ही कुंडा हात शिलाई करून फॉल बसवल्याला पण तुम्हाला दाखवते मैत्रिणी. आणि गोंडे कसे बसवते ते पण दाखवते. हे बघा करून घेतलंय मी पिको. आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतोय का नाही एवढ्या जवळून, पण मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. आता घेतलाय मी असं पिको करून. आता दोन्ही गुंडा हात शिलाई करून फॉल बसवते, मग तुम्हाला दाखवते. हो का मैत्रिणीनं, मी फॉल पण बसवलाय. कारण आपण खालच्या साईडून इथून पिको करतो आणि इथं वरून हात शिलाई करतो, पण त्या तशा नाहीत करू देत ताई. त्या म्हणतात दोन्ही कुंड पण हात शिलाई करूनच फॉल बसवा, व्यवस्थित वाटतं. खूप छान बसतो बरं का असा पण फॉल मैत्रिणीनो. जर कोणाकडे शिलाई मशीन असेल तर साईडनं असं ही का आपण जे इथं पिको करून घेतो ना, इथं टिप मारून घ्यायची बारीक गोट, आणि खालून हात शिलाई करून फॉल बसवलं तरी पण आपले तेवढंच पैसे वाचतात. पण त्यांना असाच फॉल बसवलेला आवडतो, कारण खालच्या साईडनं अशी टिप बसवलेली नाही आवडत. मग त्या मला म्हणतात की अशी खालून पण हात शिलाई करा आणि वरून पण हात शिलाई करा. आणि ह्याच साडीला 2 कलरचे गोंडे पण करायचे आहेत, एक काळ्या कलरचा आणि हा गुलाबी कलरचा. तर आपल्याला त्यांनी साधेच गोंडे करायला सांगितलेत, छोटे छोटे. ते गोंडे बनवताना पण मी तुम्हाला दाखवते. हा गोल्डनचा दोरा आहे मैत्रिणीनो, आणि मी ह्या कंपनी म्हणजे ह्या नंबरचा घेते, अजिबात तुटत नाही, 423चा. आणि आपण असं कितीही ओढलं ना जोरात, कितीही गोंड्याला जोरात ओढ दिली तरी पण अजिबात हात तुटत नाही. आणि आपल्याला काम करायला पण सोपं जातं, कारण सतत जर असा सारखा दोरा तुटायला लागला ना तर मग सारखेच सुईत व्हावं लागतं. त्यामुळं मी 423 नंबरचाच गोंड्याचा रेळ घेते, म्हणजे असं हे करायला. आणि हे रेगलचं ही रेळ वापरते मी, रेगलचं. ह्यानं पण म्हणजे गोंडे छान होतात ह्याला. आणि नंदनीचं पण पहिलं रेळ होतं बरं का, पण आता काय झालं, आता नंदनीचं रेळ भेटतच नाहीत. आता हे रिगलचं, रॉयलचं हेच मिळायला लागलेत. तर मी हे रेळ आणि अगदी व्यवस्थित आणि मॅचिंगचं भेटतात. आता ह्यानी काळा आणि हा कलर दोन्ही कलरचे लावायला लावलेत, साधेवाले. आता तुम्हाला कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसते का नाही काय माहीत नाही, पण मी तर आता तुम्हाला दाखवायचा तर प्रयत्न करते मैत्रिणीनं. आणि ही गोंड्याची सुई आहे, छोटीच आहे. ह्याला थोडंसं होल इथं खाली मोठं असतं इथं, मग त्याच्यातून आपल्याला ववता येते दोरे व्यवस्थित. आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही जवळनं दाखवते, नंतर मग तुम्हाला साडी झाल्यावर. आता इथे एक राणी कलरचा, इथे एक काळा आणि इथे एक, असं बसवून घेते मी. पूर्ण साडी झाली ना मैत्रिणींनो, मी तुम्हाला नक्की दाखवते. आणि हे जे मी दोरे आहेत ना अगोदर असे, ते मी अगोदर असे पॅडला गुंडाळून घेत असते. अगोदर सगळे दोरे मी असे गुंडाळून घेऊन मग ठेवत असते, म्हणजे आपल्याला सोपं जाते साडी करायला. प्रत्येक वेळेस गुंडाळत बसण्यापेक्षा एकदाच मी जेवढे आपल्याला गोंडे करायचे तेवढे मोजून घेत असते. याला आवळून घ्यायचं असं साईडला. तुम्हाला बऱ्यापैकी मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते, पण थोडंसं काय होतंय, ती कॅमेऱ्याचं थोडंसं वर खाली करण्यानं ना तुम्हाला दिसते का नाही काय माहिती,
कारण खाली पण असं मॅटच असं असल्यामुळं ना थोडंसं कलरचंही होतं. पण तुम्हाला पूर्ण साडी झाल्यावर तर मी दाखवतेच की बाबा कसे झालेत गोंडे, कसे बसवलेत मी. आणि खूप सुंदर बी दिसतात मैत्रिणीनं गोंडे केल्यावर साडी. आता ही पैठणी आहे बघा, खूप छान दिसते साडी. आणि साडीला गोंडे बसवल्यानंतर लुक वेगळाच येतो, दिसायला पण व्यवस्थित दिसते. आणि ह्या ताई नेहमी पैठणी असेल तर गोंडे करतातच बरं का. आणि पण त्यांना जाळीचे मणी लावून वगैरे नाहीत आवडत, ते असे छोटे छोटेच गोंडे करून घेतात. त्यांना असे छोटे छोटेच आवडतात बी. बऱ्यापैकी त्यांनी भरपूर साड्या माझ्याकडून गोंडे पिको फॉल करून नेल्यात. आणि पैठणी असेल तर ती कंपल्सरी पैठणीला गोंडे बसवून घेतातच. आता हा एक कलर आहे, हा इथे एक लावून घेते, इथं इथं असे पूर्ण साडी करून घेते मैत्रिणीनं. आणि मी ह्याला सुई घेतली बरं का असं होऊन, कारण आपल्याला सोपं जातं गाठी ही करायला, अशा मारायला. कोण कोण असं हातानं पण देऊन करतं, पण ते नाही होत असं, कारण दोरा खाली निसटतो, मग परत गाठ मारायला सोपं जात नाही. मग असं पटकन आपल्याला गाठी द्यायला सोपं होतं. आणि पॅक पण बसतोय गोंडा, अजिबात हालत नाही. आता माझा हात बसल्यामुळं ना मला फास्ट उरकतंय हे. कोण कोण असं नुसतं हातानं पण घेतं बरं काही करून, पण मी नाही हाताने करत. मी सुईमध्ये ओवून अशा गाठी घेऊन घेत असते, म्हणजे पॅक बसतो गोंडा, अजिबात दोरं वगैरे काही निघत नाहीत. मी असं इथून दोरा घेते आणि असं पाहिजे तेवढा आपल्याला कट करायचा. आता ह्यांना जास्त लांब नको आहेत, त्या म्हणल्या मला एकदम छोटा करा. आता ह्याच्यापेक्षा तर छोटा आपण करू शकत नाही, कारण कट तर करायला ये पाहिजे की. आता त्यांनी सांगितले छोटा करा, ह्याच्यापेक्षा छोटा नाही करत मी, कारण एवढंच पाहिजेतच गोंडे. पूर्ण साडी झाली ना मैत्रिणींनो, मी तुम्हाला नक्की दाखवते. तरी पण तुम्हाला बघा आता कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसतंय का. खाली साईडला घेऊन मी का बसवते गोंडे. आणि मला उद्या बघू ह्या साडीचा मी व्हिडिओ टाकते, नाही जमलं तर मी आता करायचं झाल्यावर सोडते. मैत्रिणींनो, कुणाच्या साडीला गोंडे पिको फॉल करायचा असेल, इथं पंढरपुरात मधलं कोण जर माझा व्हिडिओ बघत असेल तर साड्या टाका पिको फॉलला गोंड्याला. तसं तर मला भरपूर गिरायक आहे पंढरपूरमधलं, बाहेरगावचं पण. व्हिडिओमध्ये बघून जर तुम्हाला आवडत असतील, माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण गोंड्याचे फोटो वगैरे मी टाकले आहेत. आणि प्रत्येक गोंडे करताना प्रत्येक साडीच्या ह्याच्यात माझी खालचं म्हणजे फरशी आहे ना, हे मॅट, हे प्रत्येक फोटोच्या खाली दिसतंच. त्यामुळं मी काय असा कुठला स्क्रीनशॉट वगैरे काढून फोटो नाही ठेवत, मी स्वतः बनवते. तुम्ही प्रत्येक फोटोत बघा, हा खालचा मॅट माझ्या ह्याच्यात फोटोत दिसतोय, व्हिडिओमध्ये पण दिसतोय. त्यामुळे मी स्वतः करते. मैत्रिणींनो बघा आता, हे काही असे केलेत बघा गोंडे. कसे वाटतात मला नक्की सांगा. मैत्रिणींनो बघा किती छान दिसते ते गोंडे. झाली कंप्लीट साडी. हे बघा तुम्हाला व्यवस्थित, माझ्याकडे ते टेबल नाही आहे, नाही तर मी तुम्हाला टेबलवर दाखवलं असतं कसं बसवते ते. हे बघा कसे दिसते. मैत्रिणींनो, जर माझी तुम्हाला गोंडे पिको फॉल आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी पूर्ण साडी हे काही बघा दिसते का, दिसते. छान झालीत ना.
खूप सुंदर दिसतात मैत्रिणीनं केल्यावर साडीला. आणि हे पैठणी असल्यामुळे तर अजून छान दिसायला लागले. कशी दिसतात बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.